तर मागच्या वेळेत जसं मी सांगितलं होतं की मनुष्याची निवड या विषयावरती आपण अजून बऱ्याच गोष्टी पाहण्याच्या बाकी आहेत. आणि म्हणून रेफरन्ससाठी स्तोत्रसंहिता याचा 25वा अध्याय 12 वचनं पण वाचूया. आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, मनुष्याची निवड आणि त्याचे परिणाम. मनुष्याची निवड आणि त्याचे परिणाम या विषयावरती आपण मी आज प्रभूच्या अनुग्रहाने बोलू इच्छित आहे. तर रेफरन्ससाठी आज स्तोत्रसंहिता याचा 25वा अध्याय आणि 12 वचनं आपण वाचूया. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण, त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. आमेन, हालेलुया. एक मन आहे, जसं पेराल तसेच ॲज यू सो सो शॅल यू रीप. जसं तुम्ही पेरणी करताल तशाच रीतीची कापणी करताल. जर तुम्ही गव्हाची पेरणी केली तर तुम्हाला गहू भेटतील, आणि काटेकुसळ्याची जर पेरणी केली तर काय भेटणार? काटेकुसळे भेटणार. आणि याच्यामध्ये दैवी ज्ञान असं काही नाही आहे. दॅट इज अ नॅचरल फेनॉमेना. हे नैसर्गिक नियम आहे. जसं गुरुत्वाकर्षण हे एक नियम आहे की एखादी गोष्ट वरती फेकली तर ती खाली येते. न्यूटनच्या आधी पण होता तो, आणि न्यूटनच्या नंतर पण आहेच. कारण की प्रभूने ज्यावेळेस ही पृथ्वी बनवलेली आहे, पृथ्वीला त्याने एक नियमामध्ये ढासून टाकलेलं आहे. पृथ्वीच्या बाहेर आत्ता कुठे सायंटिस्ट लोकांना कळत आहे, आत्ता पृथ्वीच्या एवढ्या वर्षानंतर, की पृथ्वीच्या बाहेर एक मोठा रस्ता जातो आणि तो जणू काय स्वर्गाचा रस्ता आहे. आला लक्षात? एक अनबिलिव्हर सायंटिस्ट तो म्हणतो त्याच्या याच्या लेखकामध्ये, की तो म्हणतो मी एक नास्तिक सायंटिस्ट आहे, मी एक नास्तिक व्यक्ती आहे, पण माझ्या संशोधनामध्ये मला एक भुयारी मार्ग दिसला, जणू काय तो स्वर्गाचा आहे की काय. आणि त्या कारणामुळे मी विश्वासणारा, परमेश्वरावरती विश्वास ठेवणारा झालेलो आहे. आमेन. आणि म्हणून पृथ्वीच्या बाहेर वेळ बंधन नाही आहे. देर इज नो टाइम बियॉन्ड द अर्थ. वेळ फक्त कुठे आहे? पृथ्वीमध्ये आहे. आणि पृथ्वीला देवाने एका पृथ्वी टाइम बाउंड केलेला आहे, वेळेमध्ये बांधून टाकलेला आहे. आलं लक्षात? आलं लक्षात? आणि मग पृथ्वीमध्येच काय 1 दिवस आणि 2 दिवस असे होतात. पण पृथ्वीच्या बाहेर गेल्यावरती देर इज नो टाइम लिमिट्स. आणि म्हणजे देवाने पृथ्वीला बांधले, काही नियमामध्ये पृथ्वीला त्याने बांधून टाकलेलं आहे. जसं काय एखादी गोष्ट वरती फेकली तर ती गोष्ट खाली येणार, पण पृथ्वीच्या बाहेर गेल्यावर माणूस खाली येत नाही, तो वरतीच उडत राहतो. तर खाली येत नाही, तो काय करतो? वरतीच उडत राहतो. समजतंय? कारण गुरुत्वाकर्षण कुठे आहे? केवळ पृथ्वीमध्ये आहे. तशा रीतीने पृथ्वीचा अजून एक नियम आहे, ज्याला म्हटलं जातं जसं तुम्ही पेरणी करताल तशीच तुम्हाला काय भेटणार? कापणी करताल. जशीच तुम्हाला कापणी होणार तशाच तुम्हाला काय होणार? फळ भेटणार. ज्या झाडाचं बीज तुम्ही पेराल त्याचंच फळ तुम्हाला खावं लागेल. सपोज मला इच्छा आहे की माझ्या लेकरांनी काय करावं? आंबे खावे, तर मला काय करायला लागेल? आज आंब्याचं झाड मग काय करायला लागेल? कोय पेरणी करायला लागेल मला. एक कोय कसली? आंब्याचं बीज. जर मी आज पेरणी केली, त्याची काळजी घेतली, मशागत केली, ते झाडाला वाढवलं, तर नाही मी तर माझे लेकरं नाही, ते तर त्यांचे लेकरं कोणीतरी काय करतील? त्याचं फळ खातील. आणि या उद्देशानेच आपल्या आजोबांनी आपल्या अंगणामध्ये त्यावेळेस झाडं लावली होती. समजतंय? आणि म्हणून ज्या झाडाचं बीज तुम्ही लावताल त्याचंच फळ तुम्ही काय करताल? खाणार, आणि तुम्हाला भेटणार आहे. आता मला तुम्हाला सांगू द्या की असं तुमच्या जीवनामधून तुम्ही जात असताना कितीतरी चांगले निर्णय तुम्ही घेतले आणि त्याचं चांगलं फळ तुम्हाला भेटलं, पण अशी कितीतरी गोष्टी असतील ज्याचं तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, तुम्ही चुकीचा विचार केला. तुमच्या नजरेमध्ये त्यावेळेस वाटलं की नाही बरोबर आहे, पण त्याचं फळ भेटल्यावर तुम्हाला वाटलं अरे हे चुकीचं होतं, अरे हे गलत था, अरे मी असं नव्हतं करायला पाहिजे, अरे हे चुकीचं झालं. पण हे कळलं कधी? ज्यावेळेस बी पेरत होतं त्यावेळेस लक्षात येत होतं का? ते कळलं कधी? मग
ज्यावेळेस फळ आल्यावर, ज्यावेळेस त्या गोष्टीचा फटका बसला, ज्यावेळेस त्या गोष्टीचा अनुभव आला, ज्यावेळेस त्या गोष्टीचा चटका बसला, त्यावेळेस कळालं अरे यार गलती उधर हो गई, तिथं पैसे नव्हते टाकायला पाहिजे यार, चुकी केली. अरे एवढा विश्वास त्याच्यावरती नव्हता टाकायला पाहिजे, चुकी केली. एवढा विश्वास तिच्यावरती नव्हता टाकायला पाहिजे, चुकी केली. कधी कळलं पण ते, जब चिडिया चुक गई. आलं लक्षात. पण त्याच वेळेस जर तुम्हाला कोणीतरी, ज्यावेळेस तुम्ही ती डिसिजन घेणार होतात, ज्यावेळेस तुम्ही ती बी पेरणार होतात, ज्यावेळेस तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट करणार होतात, ज्यावेळेस तुम्ही ते रिलेशन बांधणार होतात, ज्यावेळेस तुम्ही तो डिसिजन घेणार होतात, त्याच वेळेस तुम्हाला जर कोणी सांगितलं असेल माझ्या माझ्या मुली हे पुढे जाऊन तुला हानिकारक होणार आहे, तू इथे असं काम करू नको, तर मग कसं झालं असतं? कसं झालं असतं मग? जर तुम्हाला त्याच वेळेस, ज्यावेळेस ती गोष्ट चुकीची होणार आहे पुढे जाऊन, त्याच वेळेस जर तुमच्या सोबत कुणीतरी आला असतं आणि तुम्हाला सांगितलं असतं, हे बघ पुढचं भविष्य मी तुला दाखवत आहे, बघ पुढचं भविष्य हे असं असं होणार आहे, तुझ्यासोबत असं असं घडणार आहे. मग जर ते टाइम फॉरवर्ड करून जर कुणी तुम्हाला दाखवू शकत असेल की तुमच्यासोबत काय होणार आहे, तर मग तुम्ही त्या घडीला काय केलं असतं? काय केलं असतं? ती चूक का? कारण की तुम्हाला कोणीतरी सांगायला होतं, तुम्हाला कोणीतरी गाईड करायला होतं, तुम्हाला कोणीतरी तिकडे मार्गदर्शन करायला होतं. बघा बायबल काय सांगतं नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, याचा 14वा अध्याय आणि 12वे वचन किंवा 16वा अध्याय 25वे वचन वाचा. नीतिसूत्राचं 14वा अध्याय 12 वचन, 16वा अध्याय 25वे वचन. मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात. हालेलुया. ऐका, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटी काय होतं त्याला कळत. 16वा अध्याय 25वे वचन, Proverbs chapter 16 verse 25. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात. बघा, आणि हे वचन कोण लिहित आहे? जगातलं जो सगळ्यात बुद्धिमान आणि हुशार व्यक्ती सोलोमन आहे, शल्मोन आहे. तो हे लिहित आहे की मनुष्य एक मार्ग त्याला काय दिसतो? सरळ दिसतो, पण त्याच्या शेवटास काय होणार आहे याला त्याची कल्पना नाहीये. पण ज्या वेळेस तो त्या पहिल्या स्टेपला, ज्या वेळेस तो पहिली स्टेप तो घेत आहे त्या डिसिजनसाठी, जर त्याच वेळेस जर त्याला कोणीतरी सांगितलं माझ्या मुली असं करू नकोस कारण की बघ पुढे जाऊन असं असं होणार आहे, तर तो मुलगा ती मुलगी ते काम करेल का? हालेलुया. समजतंय का? कारण की तुम्हाला कुणीतरी त्याच वेळेस तुमचा हात पकडलेला आहे, त्याच वेळेस तुम्हाला कुणीतरी शिक्षण दिलेलं आहे, त्याच वेळेस तुमची कुणीतरी कान उघडणी केलेली आहे, त्याच वेळेस तुम्हाला कुणीतरी समजदारपणे समजवलं आहे, त्याच वेळेस तुम्हाला त्याने भविष्य दाखवलेलं आहे, आणि म्हणून ते तुमच्यासाठी फायदेकारक होत आहे. हालेलुया. आणि जर कुणीतरी तुम्हाला सांगितलं बाळा तू हे कर म्हणजे पुढे जाऊन तू खूप आशीर्वादित होणार आहेस, बाळा तू या मार्गाने जा म्हणजे तू, तुझी पिढी आणि तुझे येणारे वंशज आशीर्वादित होणार आहे, मग तुम्ही काय करताल की नाही? ते काम पूर्ण करताल की नाही? मग ते काम करताना तुम्हाला हालअपेष्टा आले, ते काम करताना तुमची कुचेष्टा झाली, ते काम करताना तुम्हाला संघर्ष करायला लागला, पण तुम्ही ते काम अर्धवट सोडणार नाही का? कारण की त्याच्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या वंशजाला प्रभू आशीर्वाद देणार. हालेलुया. हेच वचन दाविदाला प्रभू सांगत आहे 25वा अध्याय 12वे वचन. हेच वचन काय आहे? प्रभू दाविदाला सांगत आहे, जे वचन आपण वाचलेलं आहे 25वा अध्याय 12वे वचन वाचूया. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरावा त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, देव परमेश्वर या ठिकाणी असं सांगत आहे की असं नाही की देवाचं लेकरू आहे म्हणून ते चुकणार नाहीत, पण प्रभू त्याला मार्ग देतो की जरी तो चुकला तर तू उठून परत कशा रीतीने मागे जायचं आहे. हालेलुया. देव परमेश्वर आपल्या सगळ्यांना मुभा देतो
की मी तुला स्व इच्छा दिलेली आहे. ज्या दिवशी प्रभूने एदेन बागेमध्ये मनुष्याला निर्माण केलं, त्याने मनुष्याला रोबोट म्हणून तयार नाही केलं. त्याने मनुष्याला रोबोट म्हणून तयार नाही केलं की तू सगळे झाडाचे फळ खा, हे झाडाच्या फळाला जवळ गेला की तुला करंट बसेल, या झाडाचं फळ खायचं नाही म्हणजे तू जवळ गेला तर तुला काय बसेल, असं त्यांनी त्याच्या भोवती काय केलं नाही. जसं पाप घडल्यावरती जीवनाच्या झाडाभोवती त्याने गरगर फिरणारी तलवार लावली, तसं त्याने पापाच्या आधी केलं नाही. देवाने मनुष्याला काय दिलेली, फ्री विल दिलेली आहे, स्व इच्छा दिलेली आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या मनाने त्याच्याकडे यावं. देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या अंतःकरणाने त्याच्याकडे यावं. प्रभूला आनंद होतो ज्यावेळेस तुम्ही चर्चला जाण्यासाठी तयारी करता. प्रभूला आनंद होतो की ज्यावेळेस तुमचे पाय चर्चच्या दिशेने वळतात. स्वर्गामध्ये आनंद होतो का, कारण की माझ्या लेकरांना मी आज भेटणार आहे. हालेलुया. तुमची योजना या बाजूने असते, प्रभूला मी हे सांगणार आहे, प्रभूला माझं हे गाणं सांगणार आहे, प्रभूला माझं हे दुखणं सांगणार आहे, प्रभूला माझं हे माझे प्रार्थना सांगणार आहे. पण प्रभू तिकडनं वाट बघत असतो, माझा मुलगा येणार आहे, माझी मुलगी येणार आहे, मी आज यांना हे आशीर्वाद देऊन पाठवणार आहे. हालेलुया. मी आज यांना हे आशीर्वाद देऊन पाठवणार आहे. तुम्ही जेवढी वाट बघत नाही तेवढं स्वर्ग तुमची वाट बघतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, जर आज बिलीव्हर्सला फक्त कळलं असतं की मला माझं संरक्षण, माझे आशीर्वाद आणि माझं सर्व आशीर्वादाचं डेरा, स्टोर हाऊस, माझी सर्व सुरक्षता, माझा कवच, माझ्या सर्व प्रार्थनेचं उत्तर, माझ्या संघर्षाचं ताकद मला देवाच्या वचनातून येणार आहे, तर आज ही जागा कमी पडून जाईल. पण आज लोकांना हे समजत नाहीये, बिलीव्हर्सला हे कळत नाहीये. समजताय? बिलीव्हर्सला हे कळत नाहीये. विश्वासणाऱ्यांना आज आपल्याला खेचून आणावं लागतं, विश्वासणाऱ्यांना आपल्याला सांगून आणावं लागतं. पण जर त्यांना कळलं की नाही, माझे सर्व आशीर्वाद देवाच्या वचनापासून येणारे आहेत, देवाच्या मंदिरातून येणारे आहेत, देवाच्या चरणाजवळ बसून येणारे आहेत, तर मग त्यांना चर्च पासून लांब कोणी ठेवू शकत नाही. कोणती शैतानाची शक्ती, कोणती झोप, कोणता आळस, कोणतं मोठं काम त्यांना देवापासून लांब ठेवू शकत नाही. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, आणि म्हणून तुमची निवड खूप महत्वाची आहे, कारण की तुमचीच निवड तुम्हाला त्या गोष्टीचा परिणाम देणार आहे. तुमचं पेरलेलं बीज तुम्हाला ते फळ खायला देणार आहे. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, आता ही गोष्ट आपण पाहिली, एक दोन गोष्टी आपण पाहिलेल्या मी या संदेशामध्ये आहे, म्हणून मी फक्त काय करते, रिकॅप करत आहे की ज्यावेळेस पूर्ण रीतीने पाऊस पडून गेला होता नोहाच्या काळामध्ये, लोकांना सगळ्यात जास्त भीती कसली बसली माहिती आहे तुम्हाला? नोहाच्या काळामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर सगळ्यात जास्त भीती कशाची वाटू लागली? कशाची वाटू लागली? आजपर्यंत मुंबईकरांना एक तारीख लक्षात आहे पावसाबद्दल. कोणती मागच्या रविवारी पण पाहिलं होतं ना आपण. आजपर्यंत मुंबईकरांना एक तारीख लक्षात आहे पावसाचं नाव घेतलं तर कोणती? नगरच्या लोकांना विचार, त्यांना काही घेणं देणं नाही आहे, ते सुखामध्ये होते का नाही. गावाकडच्या लोकांना, औरंगाबादच्या लोकांना विचार, त्यांना काय फरक नाही पडणार. पण 26 जुलै म्हटलं, 26 जुलै हे का नाही. तशाच रीतीने नोहाच्या टाइम मधल्या लोकांना, ज्याच्या नोहाची पिढी गेल्यानंतर काही पिढ्या जसं पुढे आल्या, त्या लोकांना एक गोष्टीची भीती वाटू लागली. कोणती भीती वाटू लागली? कशाची भीती वाटू लागली? कशाची? पाण्याच्या पेक्षा पावसाची भीती वाटू लागली. त्यांना देखील काय करू लागली? पावसाची भीती वाटू लागली. आणि ते म्हणून म्हटले, अरे पर्वत पण बुजून गेले, अरे पण पर्वतापेक्षा पण उंच ठिकाण बांधूया, पर्वतापेक्षा पण उंच ठिकाण बांधूया. आणि देवाने नोहाला काय सांगितलं होतं? तोपर्यंत त्या होडीला डांबर राळ लावायची आयडिया, टेक्निक सुचवली होती, आणि म्हणून त्या लोकांनी त्यांची बिल्डिंग्स डांबर लावून बांधायला चालू केली होती. तोपर्यंत टेक्नॉलॉजी आली होती, तोपर्यंत डांबर वापरत नव्हते. चुन्याच्या ऐवजी लोक डांबर वापरू लागले, आणि मग त्याने तो शिनार मोठा करू लागले. तोपर्यंत पृथ्वीवरती एकच बोली होती. पण कोणता तरी माणूस
त्यांना बोलू लागला, अरे आपले पूर्वज पाण्याने मेले म्हणून आपण असं मोठं घर बांधूया, असं मोठं घर बांधूया की परमेश्वर तिकडे पोचणार नाही, असं उंच घर बांधूया की परमेश्वर तिकडे पोचणारच नाही. आणि त्यांचं काम एवढं झपाट्याने चालू लागलं, एवढं वेगाने चालू लागलं की परमेश्वर खुद्द त्यांच्याकडे येऊन बघू लागला आणि तो म्हटला, अशाच रीतीने हे जर काम करू लागले तर ते खूप उंचपर्यंत पोचतील. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झाला, एक भाषेचा घोटाळा, भाषेचा गोंधळ झाला, ज्याचं नाव पडलं काय, ज्याचं नाव पडलं बाबेल. हालेलुया. तशाच रीतीने एक व्यक्ती म्हटला की आता मी स्वर्गात चाललेलो आहे, तुम्ही जाऊन त्या वरच्या माडीच्या खोलीमध्ये काय करा, एकत्र होऊन, एकग्रस्त होऊन तुम्ही एकाग्रतेने प्रार्थना करत राहा. हालेलुया. तुम्हाला जो माणूस डायरेक्ट करेल, तुम्हाला जो माणूस शिकवेल, तुम्हाला जो माणूस शिकवेल त्याच्याप्रमाणे तुम्ही शिकत राहणार. समजतंय? निम्रोद राजा त्यांना शिकवत होता की आपण काय करूया, आपलं नाव उंच करूया, आपण आपली ख्याती मोठी करूया. आणि म्हणून ते लोक देवाच्या विरुद्धात गेले. पण एक व्यक्ती म्हटला की तुम्ही जाऊन तिथे माडीवरच्या खोलीत जाऊन प्रार्थना करत बसा. त्या लोकांनी, त्या माणसाने त्या लोकांना जसं शिकवलं त्याप्रमाणे ते करू लागले. आणि जसे ते 120 लोक माडीच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते, वेगवेगळ्या ठिकाणीची भाषा बोलू लागले. हालेलुया. म्हणून तुम्ही आणि मी कोणत्या शिक्षणामध्ये आहोत, तुम्ही आणि मी कोणत्या शिक्षणामधून जात आहोत, हे खूप गरजेचं आहे. आज जगाच्या शिक्षणात घ्यायला खूप बरं वाटतं, जगाच्या गोष्टी घ्यायला खूप बरं वाटतं. मला तुम्हाला सांगू द्या, आज आपल्याला खूप वाटतं देवाच्या लेकरांनी, मी असं करावं, मी तसं करावं, मी ही डिग्री घ्यावी, मी ती डिग्री घ्यावी, मला अशा डिग्रीने असं नाव व्हावं, त्या डिग्रीने ते नाव व्हावं. पण मला तुम्हाला सांगू द्या, जग आज तशाच गोष्टीच्या मागे लागलेलं आहे. पण तुमची डिग्री, आपली डिग्री, माझी डिग्री आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. समजताय? डिग्री आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. जग पूर्ण रीतीने डिग्री कशी प्राप्त करता येईल त्याच्या मागे लागलेला आहे. पण आज आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की माझी डिग्री मला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. माझी ख्याती, माझी पॉप्युलॅरिटी मला स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. मला ते पाहिजे जे मला कुणीतरी सांगेल की मला स्वर्गामध्ये कसं जायचंय, मला स्वर्गामध्ये काय घेऊन जाईल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शिक्षण सोडून द्या, पण शिक्षण करत असताना पण पूर्ण हृदय स्वर्गाकडे लावा. आमेन. हालेलुया. ब्रदर ब्रॅनमला देवाच्या संदेशाला एक प्रश्न एकदा एका व्यक्तीने विचारला की तुम्ही म्हणताय की आता जगाचा अंत होणार आहे, जगाचा अंत होणार आहे, मग आता आपण शिक्षण करू नये का, आता आपण मग लग्न करू नये का, कारण की जगाचा अंत होणार आहे. तर त्यांनी त्याच्यावरती काय उत्तर दिलं माहिती आहे? हो, तुम्ही लग्न करू शकता, अशा रीतीने जगा की तुम्ही 100 वर्ष जगणार आहेत. अशा रीतीने जगा की तुम्ही पुढचे 100 वर्ष जगणार आहेत. पण अशा रीतीने जगाचा उद्या जर स्वर्गरोहणाची वेळ आली तर मी आज देखील तयार आहे. उद्या जरी मला स्वर्गात जायची वेळ आली, उद्या जरी रॅप्चरची वेळ आली तरी आज पण मी तयार आहे सगळं सोडून रॅप्चरमध्ये जायला. माझ्यासाठी महत्वाचं जर काही आहे तर स्वर्गरोहण आहे. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही आहे तर स्वर्गरोहण आहे. मी ते मिस करू शकत नाही, मी ते मिस करू शकत नाही. आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक, आपल्या सगळ्या गोष्टी एक वेळेस मिस झाल्या तर चालतील, पण यू कॅनॉट मिस द रॅप्चर. हालेलुया. यू कॅनॉट मिस द रॅप्चर. एखाद्या स्टुडंटची हालत कशी होऊन जाते माहिती आहे?
त्याने वर्षभर मेहनत केलेली असते, अभ्यास केलेला असतो परीक्षेसाठी, आणि परीक्षेला तो स्टुडंट निघतो आणि त्याला ट्रॅफिक लागते, हे लागते, अडचण लागते, पेपर 10चा आहे आणि तो पोचतो 10:30ला. तो स्टुडंट पोचतो पेपरला 10:30ला. गेट्स आर क्लोज्ड, गेट्स आर, देर इज नो एंट्री. अभ्यास पूर्ण केला आहे, मेहनत खूप केली, वर्षभर खूप रात्रंदिवस केले एक, पण परीक्षेला जाताना थोडासा उशीर झाला, ट्रॅफिक लेट झालं, ट्रॅफिकमुळे लेट झालो, नेमकं काही अडचणी असेल. देर मे बी थाउजंड्स ऑफ जेन्युइन रिझन्स, पण परीक्षेचे डोर क्लोज झाल्यामुळे आता एंट्री. सेम तशाच रीतीने त्या व्यक्तीची, त्या मुलाची हालत कशी होते बघितलं कधी? तशीच हालत. आपण त्या परिस्थितीमध्ये येऊच नाही असा विचार करा. आपण त्या परिस्थिती, मी नको रे बाबा, मी नको. म्हणून आज जर आपल्याला सॅक्रिफाईस करायचं आहे तर आज सॅक्रिफाईस करायला तुम्ही मी तयार असलो पाहिजे, पण मी स्वर्गारोहण मिस करता कामा नये. हालेलुया. मी स्वर्गारोहण मिस करता कामा नये, कारण की देवाच्या लेकरांनो, प्रभू म्हणत आहे की मी तुझ्यासाठी खूप चांगल्या योजना केलेल्या आहेत. यिर्मयाचं पुस्तकाचा 29 अध्याय आणि 11 वचनामध्ये त्याचं वचन सांगतं की मी तुझ्यासाठी कल्पना केलेल्या आहेत, ज्या कल्पना तुला ठाऊक नाही, त्या सर्व कल्पना हिताच्या आहेत, अहिताच्या नाही. त्या कल्पना तुझ्या चांगल्यासाठी केलेल्या आहेत, तुझ्या वाईटासाठी नाही. आज लेकरांना हे कळलं की आपले मम्मी डॅडी आपले दुश्मन नाहीये, आपले मम्मी डॅडी आपले दुश्मन नाहीये. ते मम्मी डॅडींचा मार आपल्याला काय करणार आहे, पुढे लाईनीवरती बराबर लावणार आहे. आज मम्मी डॅडींचं शिकवण आपल्याला पुढे घेऊन बरोबर मार्गाने चालवणार आहे. तर आज लेकरांना मम्मी डॅडीविषयी कंप्लेन राहणार नाही, पण ते वय असते की त्यावेळेस समजत नाही. हालेलुया. तशाच रीतीने आपणही इथे असताना प्रभूच्या खूप योजना आपल्याबद्दल आहे, पण आपल्याला प्रभूच्या योजना समजत नाही. जशी लेकरांची परिस्थिती आज आहे ना, की त्यांना असं वाटतं की माझे मम्मी डॅडी माझे दुश्मन आहेत, मला हे करू देत नाही, मला ते करू देत नाही, मला असं वागू देत नाही, मला तसं वागू देत नाही, मला जेल बंद करून टाकलेलं आहे, मला जेल बंद करून टाकलं. तशाच रीतीने देव परमेश्वर तिकडून पाहतो, त्याने आपल्यासाठी अनेक योजना आपल्यासाठी केलेल्या आहेत. आणि मग इथून कधी कधी पास्टर ओरडतात, कधी कधी परमेश्वर इकडनं बोलतो, अरे असं करायचं नाही, तसं करायचं नाही, त्यांच्या संगती बसायचं नाही, त्यांच्या संगती फिरायचं नाही, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. आणि आपल्याला वाटतं की काय मला जेल बंद करून टाकलंय चर्चमध्ये आल्यापासून. मागच्या चर्चमध्ये तुझं बरं होतं, मला तिथे काय पास्टर रोकटोक करत नव्हते, कशाही कपडे घातले तर मला कोणी काय बोलत नव्हतं, कुठे फिरलं तर मला कोणी काय बोलत नव्हतं. हालेलुया. अरे मला काय चर्चमध्ये जेल बंद करून टाकलंय यार, कशाला मला चर्चलाच दिवशी नाही वाटत. पण ही पास्टरची इच्छा नाही आहे, ही पास्टरची इच्छा, ही देवाची इच्छा आहे. कारण की बायबल काय सांगतं, वाचूया वचन, यिर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. आमेन. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, की तो म्हणतो की मी तुमच्यासाठी योजना केलेल्या आहेत. लेकरासाठी आपण योजनाच करतो ना, पण लेकरांना त्या योजना पटत नाही. प्रभू म्हणतो मी तुझ्यासाठी योजना केलेल्या आहेत, पण आपल्याला प्रभूच्या योजना पटत नाही. आपल्याला आपली मनमर्जी खूप बरी वाटते, आपल्याला आपले विचार खूप बरे वाटतो. पण लक्षात राहू द्या, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, त्याच्या पलीकडे त्याला दिसत. इसके पीछे क्या चल रहा है, इसके पीछे क्या चल रहा है, क्या चल रहा है, काय चाललंय माहिती आहे कोणाला? देवाचे सेवक म्हणतात की प्रभू
मला त्या पडद्याच्या पलीकडे दाखव जरा, मला सेवकाई करण्यामध्ये किती मोठी शक्ती प्राप्त होईल. मला त्या शो मी बियॉन्ड द कर्टन्स ऑफ टाइम, इट विल बी सो मच ऑफ हेल्प इन द मिनिस्ट्री. काश मला या पडद्याच्या पलीकडे दाखव, मी जे खरं ते मी बरोबर करतोय का. हो देवाच्या लेकरांनो, तो संदेश फक्त त्याच्यासाठी नव्हता, तुमच्यासाठी पण तुम्ही प्रार्थना करू शकता. प्रभू, मी जो विश्वास घेऊन चाललेलो आहे, जो संदेश मी घेऊन चाललेलो आहे, जे वचन मी घेऊन चाललेलो आहे, प्रभू ते बरोबर आहे का, ते बरोबर आहे का प्रभू, मला तू सांग, ते बरोबर आहे का. अरे सगळी दुनिया एक साईडला चालली प्रभू, एवढे सगळे लोक चुकीचे कसे असू शकतात. मला हे काय पटत नाहीये, मला हे काय पटत. अरे सगळे चर्च एका साईडला चाललेले आहेत, सगळे लोक एका साईडला चालले आहेत, आणि हे कसं वेगळं चाललेलं आहे. मला काय हे पटत. तू मला प्रमाण करून दाखव, तू मला प्रमाण करून दाखव. एक जण होता ज्याने चॅलेंज केलं, एक जण होता ज्याने डेअरिंग केली. तो म्हणला, हे कोण आहे, हे कोण आहे. 12 कल के आए हुए लड़के लोग, ज्यांना बायबल काय, ज्यांना टोरा पण माहिती नाही, जे अनाडी आहेत, जे अनपढ आहेत, हे कोण कोण येशू 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 करत बसलेत. अरे आमच्याकडे बघा, आम्ही प्रख्यात शिकलेलो आहोत, आम्ही युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतलेली आहे, आणि हे काय जे येशूचे चेले म्हणून फिरत आहेत. त्याला आम्ही आमच्या समोर मारताना पाहिलेलं आहे, त्याला आम्ही आमच्या समोर मारताना पाहिले. काय येशू 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 करताय. आम्ही शिक्षण घेतलेलं आहे, आमच्या जवळ डिग्री आहे. त्या एका माणसाने चॅलेंज केलं, हे तुम्ही शिकवता ते चुकीचं करतायत, हे शिकवताय ते काय करतायत, चुकीचं करतायत. मी तुम्हाला साबित करून देईल, मी तुमचा नाश करून टाकेल. त्याने चॅलेंज केलं. त्याने काय केलं, चॅलेंज केलं. आणि ज्यावेळेस त्याने चॅलेंज केलं, प्रभूने त्याला दिमिश्काच्या रस्त्यावरती पकडला. हालेलुया. त्याला दिमिश्काच्या रस्त्यावरती पकडला. म्हटलं, शौला शौला, माझा छळ का करत आहेस. शौला शौला, माझा छळ का करत आहेस. तो म्हटला, प्रभू तू कोण. ज्या नासुरी येशूचा तू छळ करत आहे तोच मी आहे. हालेलुया. ज्या नासुरी येशूचा छळ तू करत आहेस तोच मी आहे. कॅन यू डेअर, तुम्ही ते प्रमाण घेण्यासाठी उभे राहू शकता का. प्रभू, मी जो विश्वास घेऊन चाललेलो आहे, माझे नातेवाईक मला नाव ठेवतात, माझे फ्रेंड सर्कल मला नाव ठेवतात, मी कोणासंगती फिरू शकत नाही, मी कोणासंगती पार्टी करू शकत नाही, मी कोणासंगती उठू बसू शकत नाही, मला वेगळं राहायला लागतं. प्रभू, एम आय डुईंग इट राईट, मी बरोबर करतोय का, बरोबर करते का. हो, मी कोणत्या प्रोग्रामला गेलं तर मला विचारतात, अरे तुझ्या गळ्यात नाही, तुला हे नाही, तुला ते नाही. अरे मी दुसऱ्यांच्या पार्टीत गेलो तर, अरे तू घेत नाहीस. अरे काय यार, घेत नाहीस. प्रभू, मला मी काय करतो, मी एम आय डुईंग इट राईट. सगळे लोक एका बाजूला वेगळे वागत आहेत, मी का असं वागत आहे. मला त्यांच्याकडनं कधी कधी वाटतंय मी काहीतरी चुकीचं वागतोय, मी काहीतरी चुकीचं वागतोय. मी बरोबर आहे का चुकीचं. प्रभू तू मला प्रमाणित कर. दुसऱ्या एक व्यक्तीने चॅलेंज केलं की प्रभू तू जर जिवंत आहे तर मला दर्शन दे, नाही तर मी आजच 5 वाजता जी पंजाब मेल येणार आहे त्याच्या खाली माझा जीव देऊन टाकेल. जर तू प्रभू आहेस तर तू मला साबित करून दाखव. जर तू जिवंत आहेस तर तू माझ्या समोर प्रगट हो. हालेलुया. तो रात्रभर प्रार्थना करत राहिला आणि पहाटे प्रभूने त्याला दर्शन दिलं. हालेलुया. आज जो बायबल फाडणार होता, बायबल जाळणार होता, प्रभूने त्याला त्याचा हात पकडून दाखवलं की बघ मीच तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. कोण होता तो. हालेलुया. गॉड ब्लेस यू. तुम्ही आज फक्त प्रार्थनेला यायचं म्हणून प्रार्थना करणार आहात का, का तुम्ही तो विचार करणार आहात की मी काय वचन घेऊन जाऊ, मी हा विश्वास घेऊन चाललो तो बरोबर आहे का, मी जे आज एक काम करते ते चुकीचं आहे का बरोबर आहे. प्रभू तू मला सांग. जर तू सांगत असेल हे बरोबर नाही तर मी ते सोडून देईन, आणि तू जर सांगतोय बरोबर आहे तर मी घेऊन चालेल. तू मला सांग. देवाचे सेवक एकदा झोपेमध्ये होते आणि झोपेमध्ये असताना
त्यांना स्वप्न पडलं, त्यांना उठवलं, त्या दूताने त्यांना उठवलं आणि त्या दूताने त्यांना उठवून सांगितलं, मी प्रभू येशू ख्रिस्त आहे. काय? मी प्रभू येशू ख्रिस्त आहे, माझ्या पाया पड, मला नमन कर. दूताचे तो देवाचा सेवक आणि त्याच्याकडे पाहिलं, त्या दूताकडे पाहिलं आणि तो सुंदर वस्त्र लिहिलेला, पांढरं शुभ्र वस्त्र लिहिलेला प्रकाशित असा दूत होता आणि त्याच्या डोक्यावरती मुकुट होता. त्या डोक्यावरती मुकुट होता. आणि मग मार्टिन लुथर म्हटले, हे शैताना माझ्यापासून दूर हो, हे शैताना माझ्यापासून दूर हो. आपण म्हणू, ओ मला तर दूताचं दर्शन झालं, अरे वा, हे का नाही, मला दूताचं दर्शन झालं, आपण त्याच्यामध्येच आनंदी होऊन जाऊ. पण मार्टिन लुथरनी दूतामध्ये पण देव एका शैताने ओळखून घेतलं. कारण की वचन सांगतं की त्याची वधू जी आहे त्याला क्राऊन घालणार आहे, त्याला मुकुट घालणार आहे. पहिलाच मुकुट देवदूतावरती असू शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज जर प्रभूने तुमचा हात पकडून तुम्हाला सांगितलं की काय करायचं आहे, तर तुम्ही आणि मी चुकू शकणार नाही. तुम्ही आणि मी अनेक चुकांपासून वाचले जाऊ. पण याच्या व्यतिरिक्तही जरी आपण आपला हट्टीपणा, आपली मनमर्जी करून आपण ती इच्छा पूर्ण केली, आपण ती इच्छा पूर्ण केली, आणि आपण सगळं हरून बसलो, त्यावेळेस जरी प्रभूची आठवण केली की प्रभू मला याच्यातून काही समजत नाही आहे, आता मी रिक्त झालेलो आहे, मी खूप घेऊन आलो पण रिकामी झालेलो आहे, त्यावेळेस जरी तुम्ही प्रभूला हाक मारली, त्यावेळेस प्रभू तुमचा हात पकडेल आणि परत तो बापाच्या घराकडे घेऊन जाईल. हालेलुया. उदळ पुत्राच्या बाबतीत काय झालं? हे आपल्यासाठी उदळ पुत्र म्हणजे कोण? उदळ पुत्र तुम्ही आणि मी आहे. आपण आपली मनमर्जी केली, आपण आपली हाऊस केली, आपण आपली इच्छा पूर्ण केली, देवाची इच्छा, देवाचं वचन साईडला ठेवलं. मग प्रभू म्हणतो, मित्राच्या नादी लागायचं, जगाच्या नादी लागायचं, तुझी मर्जी, तुझी मर्जी, जगाच्या स्टाईलने राहायचंय, तुझी मर्जी. जगाच्या सगळ्या गोष्टी करायच्या, तुझी मर्जी. पण त्या पॉइंटला जरी आपण सगळं गमावून बसलो, तरी तो म्हणतो की त्यावेळेस जरी तुम्हाला आवाज देशील, I'll get you back. मी तुला परत मागे खेचून आणेल आणि जे काही टोळांनी खाल्लेलं आहे परत तुला घेऊन देईल. जे अंधकारातल्या गुप्त निधी आहे परत तुला मिळवून देईल. हालेलुया. आमेन. कारण की तो आपला बाप आहे, तो आपली वाट बघत आहे. त्या गेटवरती तो बाप म्हणजे कोण? परमेश्वर आहे, जो असाच्या लेकरांची वाट बघत आहे, कधी माझं लेकरू माझ्याकडे येईल. आणि आपण घराकडे अजून, अरे अजून थोडा वेळ झोपू द्या, अरे आज मावशी आली, मी कसं जाऊ, अरे आज माझं पोटच दुखतंय, नाही जात, आज इच्छाच नाहीये, मी नाही जात चर्चला, आज मूडच नाहीये. आणि प्रभू तिथे वाट बघतोय. इफ यू कॅन जस्ट सी दॅट गॉड इज वेटिंग फॉर मी ऑन द अदर साइड. तुम्हाला फक्त जर स्वप्न बघत, अरे प्रभू माझं वाट बघण्यासाठी तिथे येऊन बसलाय आणि मी अजून बिछाण्यातच आहे, तुम्हाला झोप लागणार नाही, तुम्हाला झोप बिछाण्यामध्ये राहू देणार नाही. तुमचं सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला महत्वाचं वाटणार नाही. फक्त तुम्हाला दिसलं, प्रभूने जर दाखवलं की माझ्या मुला मी आज चर्चमध्ये तुला भेटणार आहे, तुम्ही सगळं साईडला सोडून प्रभूच्या भेटीसाठी व्याकुळ होऊन जाता. हालेलुया. ओ माय. जर फक्त मला, जर प्रभू माझा हात पकडून आपल्याला सांगेल की मी तुला शिक्षण देईल, तुला काय करायचं आहे, मी तुला सांगेल तुला काय करायचं आहे. परमेश्वराचे भय धरणारा मनुष्य कोण? परमेश्वराचे भय धरणारा मनुष्य कोण? माणसाचीच भीती राहिली नाही, परमेश्वर जो दिसत नाही त्याची काय भीती राहणार? आई बाप जे दिसतात त्यांचीच भीती राहिली नाही, परमेश्वर जो नाही दिसत त्याचा काय भय राहणार?
परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? मैं किससे नहीं डरता है, मैं किससे नहीं डरता है. मला जे येईल मी ते करतो, मला जे येईल मी ते करणार. ही बाब, ही गोष्ट दुर्लभ झालेली आहे. आणि म्हणून काही आपल्याला पाहिजे तर तो पवित्र आत्मा पाहिजे. तो पवित्र आत्मा आल्यावरती आपल्याला परमेश्वराचं भय ऑटोमॅटिक येईल. हालेलुया. ओ सिस्टर हॅटी त्यांच्या साक्षीमध्ये ज्यावेळेस ब्रदर ब्रॅनम म्हणतात, देवाच्या सेविका, देवाच्या मुली, परमेश्वर तुझ्या घरी आज आहे, तुला जे पाहिजे ते माग. देवाचे सेवक, देवाचा संदेश आहे का घरामध्ये गेला होता प्रार्थनेसाठी, आणि प्रार्थना करता करता अचानक पवित्र आत्मा त्याच्यावरती आला आणि त्या पवित्र आत्म्याने सांगितलं, या बाई जी आज खूप विचित्र अवस्थेमध्ये आहे, खूप गरीब आहे, खाण्याचे लाले पडले, तिचे पती वारला आहे, बहीण भयानक आजारी आहे आणि 2 मुलं आहेत. सिस्टर हॅटी साक्ष ऐका तिची. अचानक परमेश्वराचा आत्मा संदेशावरती आला आणि परमेश्वराचा आत्मा संदेशावरती आल्यानंतर संदेशात तिला म्हटला, तुला काय पाहिजे ते माग, प्रभू आत्ताच्या आत्ता देणार आहे. जर देवाने तुम्हाला आज विचारलं की आज तुला जे पाहिजे ते माग, तुम्ही काय मागताल? तुम्ही काय मागताल? मला तूच पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मग त्यावेळेस डिग्री नकोशी वाटते, पैसा नकोसा वाटतो, गाडी बंगला ऐशो आराम सोनं नाणं नकोसं वाटतं, मैत्रीण नकोशी वाटते, संगत नकोशी वाटते. प्रभू त्या बहिणीने काय मागितलं माहिती आहे? प्रभू माझ्या 2 मुलांचं तारण पाहिजे, माझ्या 2 मुलांचं तारण पाहिजे मला. आणि त्याच वेळेस तिचे मुलं 2 खेळत होते वरती, त्यांच्यावरती पवित्र आत्म्याची झडप आली आणि ते दोघंही मुलं रडू लागले अचानक, आणि आईला येऊन बिलगून रडू लागले ते लोक. हालेलुया. व्हॉट बेस्ट वी कॅन गिव्ह टू आवर चिल्ड्रन्स इज ओनली द वर्ड ऑफ द लॉर्ड अँड द साल्वेशन ऑफ द लॉर्ड. जर आज तुमच्या लेकरांसाठी तुम्ही जर काय मागू शकता आणि जर विरासतमध्ये तुम्ही त्यांना काय देऊ शकता, तर केवळ ते देवाचं वचन आहे आणि देवाचं तारणाची प्रार्थना त्यांच्यासाठी आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, कारण की जोपर्यंत पवित्र आत्मा येणार नाही, परमेश्वराचं भय आपल्यामध्ये येणार नाही. आणि जोपर्यंत परमेश्वराचं भय आपल्यामध्ये येणार नाही, तो किती आपल्याला शिकवेल तर आपल्याला ते ऐकून घेता येणार नाही, आपल्याला ते समजणार नाही. आमेन. पण जर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, जर ते लॉस होण्याच्या आधी, तो तोटा होण्याच्या आधी जर मला पहिलेच कोणी ते सांगितलं असतं, बाळा तिकडे जाऊ नको, त्याच्यामध्ये पैसे टाकू नको, तर मी इन्व्हेस्टमेंट केली असती का? बाळा त्या साईडनी, त्या रस्त्याने जाऊ नको, तिथे लुटारू आहे, ते सगळं लुटून घेणारे आहेत, मग मी तो रस्ता निवडला असता का? प्रभू तेच आपल्यासाठी आज करणार आहे आणि तो आज आपल्यासाठी तो करत आहे. मी तुला सांगतो या जगाचं पुढे काय होणार आहे, मी तुला सांगतो की या जगाचं पुढे काय होणार आहे, तू फक्त माझा हात धरून चाल. आमेन. बायबल सांगतं, पुढच्या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत, पण एक जस्ट थोडंसं उदाहरण सांगतो की ती बाई जी पूर्ण भरलेली, आशीर्वादाने भरलेली होती आणि दुष्काळामध्ये देवाच्या लोकांना, परमेश्वराला सोडून गेली, तिचं पूर्ण संसाराचा काय झाला? नाश झाला. आणि ती म्हटली, आता मला नामी म्हणू नका तुम्ही, मला काय म्हणा? काय म्हणा? रूथच्या पुस्तकामध्ये नामी काय म्हणते? मला आता तुम्ही नामी म्हणू नका, कारण की मी आशीर्वादित नाही राहिले, मी जेवढं काय आहे ते सगळं गमावून बसलेली आहे. मी सगळी जे काय आहे मी भरलेली गेले होते, पण मी आता रिकामी आलेली आहे. हालेलुया.
पण देवाच्या लेकरांनो, त्या रिकामी पोझिशनमध्ये असताना, त्या रिकामी अवस्थेमध्ये असताना जरी तुम्ही प्रभूला आवाज दिला, तर प्रभू तुमचा हात धरून पुढे ट्रॅकवरती कसं आणायचं हे त्याला ठाऊक आहे. हालेलुया. तो सगळं गमावून बसला होता. तो त्याच्या जीवनाच्या शेवटच्या अंताच्या स्थितीमध्ये होता. काही तासाने तो मरणार होता. पण त्या काही क्षणामध्ये त्याने आठवण केली की तू तो राजा आहेस, तुझ्या वैभवामध्ये येशील तर माझी आठवण कर. तो म्हटलं, आठवण कशाला? आजच माझ्यासोबत सुखलोकात असशील. हालेलुया. आजच माझ्यासोबत सुखलोकात असशील. देवाच्या लेकरांनो, आज तुम्ही सगळं गमावून बसलेलं असाल. आज तुम्हाला वाटत असेल की मी किती कष्ट करतोय, अरे सगळे एका पिशवीत टाकतोय आणि पैसे गायब होऊन जातात. मी एका पिशवीत टाकतोय, जिला मोठं छिद्र, पैसे टाकले की बघतोय कुठे आणि गायब झालेले दिसतात. मी एवढी मेहनत करतो पण रात्री झोप लागत नाही. मी एवढे कष्ट करतो पण विचारांचं टेन्शन मला सोडत नाही. सारखं चिंता असते की माझं पुढे काय होईल, माझं पुढे काय होईल, माझ्या घराचं पुढे काय होईल. लेट मी टेल यू टुनाइट की आज प्रभू आपल्याला सांगत आहे, मी तो परमेश्वर आहे ज्याला शेवट पहिल्यापासून माहिती आहे. मी तो परमेश्वर आहे ज्याला अंत प्रारंभापासून ठाऊक आहे. माझा हात धरशील का? आज तू माझा हात धरायला तयार आहेस? जर तू माझा हात धरायला तयार आहेस तर मी तुझा मार्ग दाखवणारा परमेश्वर, मी तुला त्या मार्गामधून घेऊन जाणारा परमेश्वर होईल. आमेन. मृत्यूच्या आईच्या दरीतूनही जात असताना तो तुम्हाला चटके बसू देणार नाही. हालेलुया. परीक्षेच्या काळामधून जात असताना देखील तो तुम्हाला चटके बसू देणार नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट, आज तो हात पकडणं गरजेचं आहे. कारण की त्या परमेश्वराला सर्व ठाऊक आहे की कसं पुढे काय कधी काय करायचं आहे. ही नोज इट ऑल. हे का नाही? साधी गोष्ट आहे की नाही? साधी गोष्ट आहे. जर एखाद्याला ऑपरेशन करायचं असेल तर तो शिकलेल्या डॉक्टरकडनं करतो का कॉलेजमध्ये असणाऱ्या डिग्री घेत असणाऱ्या व्यक्तीकडनं करतो? हां, एखाद्याला जर एखाद्या वेळेस काही ऑपरेशन असतं तर आपण काय बघतो की स्पेशल हॉस्पिटल कोणतं आहे, स्पेशल डॉक्टर कोणता आहे का? तुम्ही ते शिक्षण घेत आहे त्या विद्यार्थ्याकडनं ऑपरेशन करायचं निवड करता. काय करता तुम्ही निवड? काय करता? स्पेशलिस्ट. आता आपण तो स्पेशलिस्टमध्ये पण एक दोन डॉक्टर आहेत स्पेशलिस्टमध्ये पण. एक ज्याने 1000 ऑपरेशन केलेत आणि एक ज्याचं दुसरंच ऑपरेशन आहे. एक ज्याने 1000 ऑपरेशन केलेले आहेत आणि एक स्पेशलिस्ट आहे त्याने दुसरंच ऑपरेशन आहे. आता मग तुम्ही कोणाची निवड करता? अनुभवाची निवड करा ना. त्याने 1000 ऑपरेशन्स केलेले आहेत. प्रभू म्हणतो, अरे तुम्हाला एकच पृथ्वी माहिती, अशा अनेक लाखोच्या गॅलेक्सीज मी सांभाळते. अरे यो बाजस पृथ्वीचा पाया मी घालत होतो, तू कुठे होता बाळा? तू का टेन्शन घेतोस? मी सांभाळेल. जे काय गमावले ते दुप्पट देईल. हालेलुया. तू मला निवड कर, तू माझा हात धर, मी तुला सांभाळेल. आज देवाच्या लेकरांनो, हा जस्ट आपण या सुरुवात केलेली या गोष्टीवरती आपण मनन करणार आहोत. येणारे काही आठवडे मनुष्याची निवड आणि त्याचे परिणाम. तुमची निवड तुम्हाला परिणाम देणारे आहे. आज तुम्ही डिसिजन घेतला आहे प्रभूच्या मागे चालण्याचा, प्रभू तुम्हाला त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही निवड केली त्याच्यापासून पाळण्याचा, तर त्याचं फळ तुम्हाला दिल्याशिवाय, भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज तुम्हाला निर्णय करायचा आहे, मी काय करणार आहे, मी काय करणार आहे, मी कशाची निवड करणार आहे. याची निवड कोण करणार? मी तुमच्यासाठी निवड करू शकत. आमच्या मुलाला आम्ही एकच गोष्ट सांगतो, बाळा तुला जेवढा सपोर्ट पाहिजे आम्ही करू, पण डिसिजन तुझा असेल. तुला जो सपोर्ट पाहिजे तो आमचा असेल, डिसिजन तुझा असेल. कॉन्सिक्वेन्सेस तुझे असतील. निर्णय तू घ्यायचा, त्याचे परिणाम पण तुझे आहे. तुला मदत करायला आम्ही खंबीर आहोत, पण निवड तुला करायची आणि त्याचे परिणाम पण तुला भोगायचे आहेत. लेकरांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुमचे आई वडील पण तुम्हाला मदत करतील, पण ते तुमच्यासाठी निर्णय नाही घेऊ शकणार. निर्णय तुम्हाला घ्यायला लागेल, पण त्याचे परिणाम पण तुम्हालाच भोगायचे आहेत. चांगल्या गोष्टीचा असेल तर सुखात, नाहीतर मग
आयुष्यभर दुःखात. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आणि या टाईममधून आपण जात असताना दिस इज द नेक्स्ट याच्यामध्ये पाहणार आहोत. दिस इज द टाईम ऑफ कन्फ्युजन. दिस इज अ टाईम ऑफ कन्फ्युजन. ही वेळ जी आहे ना, ही वेळ गोंधळाची वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो, ही वेळ काय आहे? गोंधळाची वेळ आहे. काय करू समजतच नाही, काय करायचं पुढे कळतच नाही. आणि म्हणून जर कोणीतरी आपल्याला हात धरून शिकवायला तयार आहे, कोणीतरी आपल्याला सांगायला तयार आहे की बाळा हे नाही ते कर, ते नाही तसं नाही असं कर, तर मग आपण चुकू शकत नाही. आणि चुकलो तरी पण नाशामध्ये अडकून राहू शकत नाही. प्रभू आपल्याला परत मागे घेऊन येऊ शकतो. आमेन. काय इम्पॉर्टंट आहे आज, की आज त्याचा हात पकडायला तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही तयार आहात तर प्रभू तुमचा हात पकडायला आणि पार न्यायला पण तयार आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि आपल्याला सगळ्यांना सत्सविवेक मरणी बुद्धी दे. मे गॉड ब्लेस यू. आपण सर्वजण उभे राहूया.